एनसीपी हिंगोली के एमएलसी रामराव वड़कुते को मराठवाड़ा भूषण अवार्ड मिलने पर नांदेड़ में इनका इस्तकबाल किया गया। मराठवाड़ा नागरिक विकास संघ पूना की जानिब से महाराष्ट्र सियासत में बेहतरीन कारकर्दगी करने पर मराठवाड़ा भूषण अवार्ड दिया जाता है। इस साल ये अवार्ड एनसीपी के एमएलसी रामराव वड़कुते को दिया गया। इन्हें ये एजाज मिलने पर नांदेड़ में इनका और इनकी अहलिया के साथ इस्तकबाल किया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र नायब सदर व हिंगोली जिले के ऑब्जर्वर एडवोकेट मोहम्मद खान पठान की जानिब से वड़कुते और उनकी अहलिया को तहनीत पेश की गई। शाल और फूल से इनकी गुलपोशी भी की गई। इस जिमन में एक तकरीब एडवोकेट मोहम्मद खान पठान के मकान पर मुनाकिद की गई। एमएलसी रामराव ने एडवोकेट मोहम्मद खान पठान की कारकर्दगी की सताइश करते हुए कहा कि एडवोकेट मोहम्मद खान पठान को हिंगोली जिले के ऑब्जर्वर बनाए जाने के बाद से हिंगोली में राष्ट्रवादी पार्टी काफी मजबूत हो गई है। इस तकरीब में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हिंगोली के जिला सदर मुनीर पटेल, साबिक कारपोरेटर गफ्फार खान, मोहसिन खान पठान, गणेश तादलापुरकर, मोहम्मद जुबैर अहमद, रऊफ जमींदार, मोहम्मद यूसुफ व दीगर मौजूद थे। आज अतिशय आमच्या राज्याचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी पार्टीचे आणि आमच्या जिल्ह्याचे निरीक्षक यांनी अतिशय मला राज्यामध्ये कसं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार केला। वास्तविक पाहता ज्या दिवशी मला मराठवाडा गौरव पुरस्कार भूषण पुरस्कार मिळत होता त्या दिवशीच आमचे उपाध्यक्ष खानसाहेब त्या ठिकाणी स्वतः हजर होते आणि सगळ्या पुण्याच्या लोकांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले की नांदेडहून आपण इथे येऊन इथं सत्कार केला। त्या ठिकाणी त्यांचा सत्कार जवळपास राज्यात पोहोचला। याचा अर्थ आम्ही एकूणेकाच्या मन किती जिंकलेले आहेत। आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की आमच्या जिल्ह्यामध्ये ते निरीक्षक आल्यापासून आमच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी जोमानं वाढलेली आहे। एवढंच काय की ज्या काही पार्टीचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा नव्यानं जोडण्याचं काम त्यांनी केलं। मुस्लिम समाजच नाही तर सर्व समाजातले खानसाहेब आल्यापासून आम्ही सातत्यानं नव्याने प्रवेश देत आहोत। राज्यामध्ये जशी पार्टी वाढते त्याप्रमाणे हिंगोलीमध्ये सुद्धा पार्टी जोमानं वाढते त्यांच्या निरीक्षक पदामुळं। आणि कारण काय असतं की प्रत्येक माणसाला सन्मान मिळाला पाहिजे, तोच सन्मान त्यांच्याकडून साध्या कार्यकर्त्याला सुद्धा मिळतो आणि म्हणून पार्टीमध्ये चांगल्या प्रकारे वातावरण झालेलं आहे। आम्हाला खात्री आहे की त्यांच्या आशीर्वादानं त्या भागामध्ये मी पुन्हा विधानसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्याची दाट शक्यता झाली। त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादात मिळाले, त्यांची आमच्याबरोबर शुभेच्छा सातत्याने आहेत आणि तळागाळातील कार्यकर्ता या नात्यानं त्यांचा जो स्वभाव आहे ते बघितल्यानंतर जातपात सोडा पण मुस्लिम समाजामध्ये अशा प्रकारच्या चांगल्या प्रकारचे आमचे मुनीर पटेल असतील हे असतील। मी मुनीर पटेल तर आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, परभणी जिल्हा एकत्र असल्यापासून मला ते एवढ्या ग्रामीण भागामध्ये सर्व लोकांवर राहतात। हे त्याच पद्धतीनं आमचे निरीक्षकसुद्धा सर्व लोकांना बरोबर घेऊन चालण्याचं काम करतात। मला एक चांगल्या प्रकारचे निरीक्षक भेटले आणि खात्रीनं त्यांच्या आणि आमच्या यानं जिल्ह्यात पक्ष वाढेल। त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबरीने आम्ही नांदेडलासुद्धा त्यांना मदत करू। या जिल्ह्यातही तसं बऱ्याच प्रमाणात पोकळी आहे, परंतु ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत। इथंसुद्धा आता बऱ्याच प्रमाणात पक्षाची वाढ होईल अशी मला खात्री आहे। अशाच त्यांच्या कुटुंबाला माझ्याकडून मी गणेश चतुर्थीच्या विसर्जनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी माझा जो मनापासून जो सत्कार केला त्या सत्कारावर मी भारावून गेलो। त्यांनी पहिल्यांदाच मला आदेश दिला होता आणि सपत्नीक